मी तुम्हाला सांगतो एक इंडिकेटर जे एकदम जबरदस्त काम करते आणि काम कसं करते तेही पाहून घेऊ आपण मार्केटमध्ये. तर हा टूल आहे, ह्या टूलने थोडंसं करतो मी बाजूने आहे तसा देतो याला लावून. तर आपण पहा हे जे इंडिकेटर आहे याचं नाव आहे MACD इंडिकेटर आणि आपण जो टाइम फ्रेम घेऊन राहिलो, टाइम फ्रेम घेऊन घेऊ आपण. समजून घ्या तुम्ही किती मिनिटात करता तुमचं ॲनालिसिस करून करता. मी 5 मिनिटाचा याचा टाईम घेतो आणि आपण हा जो चार्ट लावला हा चार्ट लावला आपण BTCचा. तर BTCचा हा चार्ट आहे आणि हे 5 मिनिटाचं इंडिकेटर इथंच आपण घेतलेलं आहे. आता एक काम करू. हे काम कसं करते ते इंडिकेटर ते पाहून घेऊ आपण. तर सगळ्यात पहिले आपण बॅक टेस्टिंग पाहू याची कशी काय आहे. तर आता इथं जे दिसून राहिलं तुम्हाला हे ब्ल्यू लाईन इथं जे यानं क्रॉस केला आहे इथंचा. तर इथून याचं म्हणणं आहे की इथं बाईंगचा ट्रेड आपल्याला इथंचा भेटला असता हा इथं. आता समजून घ्या इथून इकडे चार्ट जर नसता बनलेला आपला तर इथून जर आपण समजा ट्रेड घेऊन राहिलो तर आपल्याला इथं बाईंगचा ट्रेड भेटला असता काय हे आपल्याला पाहणं आहे समजा. तर इथं तुम्हाला दिसून राहिलं की लाईन या लाईननं काय केलं आहे ब्ल्यू लाईननं इथं क्रॉसओव्हर झालं आणि त्याच्यानंतर MACDच्या ह्या व्हॉल्यूमच्या ग्रीन लाईन ओपन वरच्या साईडनं ओपन झाल्या. डाऊन साईडनं ज्यावेळेस मार्केट येते त्यावेळेस रेड लाईन इथं खालच्या साईडनं हे होतात आणि जास्त ज्या डार्क ग्रीन आहेत ना त्या सांगतात की मार्केट एकदम बुलिश आणि बायर मार्केटले वर नेण्यात इंटरेस्टेड आहे. तर म्हणून इथं आपल्याला एंट्री भेटू शकते आणि या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यावर आपण जर एक हॉरिझॉन्टल लाईन घेतली समजा इथं आणि हा हाय ब्रेक झाल्यावर जर आपली एंट्री झाली समजा इथं कुठंतरी आपली एंट्री होणार आहे इथं आणि त्याच्यानंतर पहा टार्गेट जे आपलं SL जे इथं लावलं होतं आपण ते SL हिट न होता मार्केटनं आपल्याला सरळ टार्गेट दिलं एकदम जबरदस्त टार्गेट. त्याच्यानंतर काय झालंय त्याच्यानंतर थांबा लाईन थोड्याशा डिलीट करून टाकतो. लाईन डिलीट केल्या हे लाईन डिलीट करून टाकली. हे लाईन डिलीट करून टाकू आपण. त्याच्यानंतर काय झालं मार्केट एकदम अपसाईड चाललं गेलं आणि मग जर कोणाला समजा इथं समजून घ्या ट्रेड नसन भेटला त्याच्यानंतर आपण जेव्हा हे लाईन खालून वरच्या साईडनं क्रॉस होते आणि व्हॉल्यूम मध्ये हे जे डार्क ब्ल्यू जर बनल्या ग्रीन जर बनल्या डार्क ग्रीन तर समजून घ्या की मार्केट बायर मार्केटले वर नेण्यात इंटरेस्टेड आहे. इथं काय झालं MACDचा क्रॉसओव्हर झाला. ब्ल्यू लाईननं टॉपवर जाऊन क्रॉस केलं आणि त्याच्यानंतर ज्या ह्या लाईन आहेत व्हॉल्यूमच्या ह्या तुम्हाला एकदम ग्रीन न होता थोड्याशा व्हाईट तर आपल्याला हे समजून येते ह्या जर व्हाईट होऊन राहिल्या ना ह्या जर व्हाईट होऊन राहिल्या व्हिडिओ लक्ष देऊन पहा. जर तुम्हाला वेळ नसेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा. कोणा एखाद्या मित्राला पाठवून ठेवा कारण ह्या व्हिडिओत आपण व्हॅल्यू देणार आहे आपल्याला इथंचा पैसा कसा बनवता येईल. उद्देश काही असो आपला पैसा बनत राहायला पाहिजे मार्केटमध्ये. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आता आपण पुढे चालू. पुढे हे आहे की हे जे ब्ल्यू लाईन आहे ब्ल्यू लाईननं काय केलं आहे की टॉपवर येऊन क्रॉस केलं इथंचा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसून जाते की हे एकदम डार्क ग्रीन ज्या होत्या त्या एकदम व्हाईट होऊन राहिल्या आणि त्याच्यानंतर मार्केट इथून सरळ खाली आलं आणि ह्या रेड कॅन्डल बनल्या आणि ह्या रेड कॅन्डल बनत ह्या ज्या रेड कॅन्डल बनवून राहिल्या त्याच्यानंतर रेड कॅन्डल मधला रंग थोडासा काय झाला हे झाला ह्या थोड्याशा पिंक बनत गेल्यानंतर म्हणजे पिंक ज्यावेळेस बनत गेलं तर आपल्याला हे समजून येते की मार्केटमध्ये आता सेलर कमी झाले आणि बायर ऍक्टिव्ह होऊन राहिले. म्हणून यानं काय केलं इंडिकेटरनं इथून MACDनं इथं क्रॉसओव्हर दिला. हे जेव्हा तुम्हाला पिंक दिसून राहिलं तर तुम्ही समजून जा की आता बायर कमी म्हणजे सेलर कमी आणि बायर ऍक्टिव्ह होऊन राहिले. तर इथून क्रॉसओव्हर ज्यावेळेस दिला तर इथं जर तुम्हाला ह्या ग्रीन होऊन राहिल्या ह्या डार्क ग्रीन होऊन राहिल्या तर इथं आपल्याला बाईंगचा ट्रेड बनते. काय माहिती आहे काय टाइम फ्रेम कोणताही असो तुम्ही ज्या टाइम फ्रेमवर तुमचं अनालिसिस करत असाल तुम्ही त्या टाइम फ्रेमवर अनालिसिस करा. पण इंडिकेटरले 100% इंडिकेटर कोणतं काम करत नाही पण तुम्ही इंडिकेटरले जर समजून घेतलं
तुम्हाला टार्गेट आलं तर तुम्ही जर तुम्हाला टार्गेट आलं तुम्ही एक्झिट होऊन जा. तुम्ही जर इंडिकेटरला समजून घेतलं तर इंडिकेटर 100% काम करतात. असं नाही आहे. आता मी तुम्हाला इथंच सांगून राहिलो की हे इंडिकेटर कसं काम करून राहिलं, कसं नाही करून राहिलं ते. असं प्रत्येक वेळेस न झालं. हे बॅक टेस्टिंगमध्ये तुम्ही पाहू शकता की ज्यावेळेसही हे इंडिकेटर तुम्हाला सांगते की इथं पहा, इथं काय झालं, ह्या टॉपवरून ग्रीन टॉपवरून ब्ल्यू लाईननं इथं क्रॉस केलं. एकदम डार्क कॅन्डल बनल्या रेड आणि त्याच्यानंतर थोड्याशा ह्या व्हाईट बनत गेल्या. म्हणजे इथं काय झालं, व्हाईट बनत असताना की बस सेलर जे आहे ते कमी झाले आणि बायर ॲक्टिव्ह होऊन राहिले. तर व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण येणारे व्हिडिओ सबस्क्राईब केल्यानं काय होईल की येणारे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले भेटत. तर नवीन नवीन इंडिकेटरची माहिती आपण डेली चॅनलवर टाकत असतो. धन्यवाद.